छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले आहे। देशात वाढत असलेल्या कथित सामाजिक विघातक कारवाया, अवैध अतिक्रमणे आणि विविध मुद्द्यांवर कठोर कारवाईची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। नाशिकमधील TCS प्रकरणाचा उल्लेख करत सुशिक्षित समाजातही अशा घटना वाढत असल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण, धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप आणि इतर गंभीर मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे। यासोबतच दोषींवर कठोर कारवाई, अतिक्रमणे हटवणे आणि काही विषयांवर केंद्रीय कायदा लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे। राष्ट्रामध्ये चाललेल्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना थांबवण्यासाठी हे जे षडयंत्र चाललेलं आहे याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आम्ही आत्ताच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की जे आता प्रकार नेमकाच घडलाय TCS कंपनीमध्ये पकडा किंवा अमरावतीमध्ये सुद्धा जी काही प्रवृत्ती आता नेमकीच आपल्याला बघण्यात आलेली आहे, ही सर्व थांबवण्यासाठी आणि इथून पुढे ह्या गोष्टी परत होऊ नये, राज्य सरकारने जो धर्मांतरांचा कायदा आणलेला आहे या कायद्याची कुठेतरी अंमलबजावणी व्यवस्थितरित्या व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि नमस्कार, जय श्रीराम। छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। हेच निवेदन याच प्रकारे संपूर्ण भारतात काल आणि आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये देण्यात येत आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये TCS या कंपनीमध्ये एक कॉर्पोरेट लव्ह जिहादची घटना आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे। अत्यंत भयानक अशी ही घटना आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे सुनियोजित षडयंत्र जे पूर्ण भारतामध्ये लव्ह जिहादचं चालू आहे त्याला आळा बसावा यासाठी एक केंद्रीय कायदा तयार व्हावा या मागणीसाठी खरं हे निवेदन आपण देत आहोत। महाराष्ट्राच्या सरकारने गेल्या काही दिवसांआधी धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये पारित केलेला आहे, त्याची सुद्धा प्रभावी अंमलबजावणी या व्हावी या मागणीसाठी सुद्धा आम्ही हे निवेदन या ठिकाणी देत आहोत। एक मुलगी जी आपल्या हिंदू धर्मातली असते तिला जेव्हा ब्लॅकमेल केलं जातं, तिचं जेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होतं, तर ते फक्त तिचं आयुष्य उद्ध्वस्त होत नाही तर तिच्यासोबत तिचा पूर्ण हिंदू परिवार जो असतो, तिचं जे कुटुंब असतं ते सुद्धा उद्ध्वस्त होतं। हिंदू मुली ज्या आहेत, हिंदू आमच्या माता भगिनी ज्या आहेत, त्यांच्या रक्षणासाठी विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, कायम तत्पर आहे। आपण निवेदन देऊन सरकार दरबारी मागणी आज केलेली आहे। ही अंमलबजावणी